अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा, मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले, काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात, संजय राऊतांच्या टीकेला मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. महायुतीमध्ये धुसफूस नाही, सर्व काही खुशखुश आहे, शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंनी अर्थखात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. आपलं लक्ष मुंबई महापालिका, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद होतो, कारण उत्तर भारतीय लोकांचे नेते नालायक आहेत, मनसेच्या अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मनसेचं फर्स्ट स्टेशन आता सगळ्यांना दिसतंय, गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं, तर मी कोणत्याही भाषेत बोलणार, सदावर्ते यांचं वक्तव्य. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, सर्व ब्राह्मण हे महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही, बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाहीत तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का, रोहित पवारांचा गुलाबराव पाटील यांना सवाल. विद्यार्थ्यांच्या फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांच्या गुणवत्ता सुधारा, रोहित पवारांचा सल्ला. पुण्यातील मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. गुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये झालेल्या हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल. घायवळ कुस्तीच्या फडावर आल्यावर राग मनात धरून केला होता हल्ला. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटिसा. एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी, राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक. भारतामध्ये वापरल्या जाणारं ईव्हीएम सुरक्षित. गबाड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगानं फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित, आयोगाचं स्पष्टीकरण. कोल्हापुरात अंबाबाईच्या रथोत्सवाला सुरुवात. रथोत्सव पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिर परिसरामध्ये भव्य रांगोळी आणि फुलांची आरास. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानी यांच्याकडे चाहत्यांची विनंती. तर बाबा की मर्जी असं नीता अंबानी यांचं उत्तर. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्यास सुरुवात. यंदा देशभरामध्ये सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतामध्ये समाधानकारक पाऊस.